नमस्कार, मी गणेश आरगडे, सौंदा तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. ही आहे आमच्या सौंदा गावची ग्रामसंसद. ग्रामसंसदेमध्ये प्रवेश करतानाच आम्ही महाराजांचं अष्टप्रधान मंडळ ठेवलेलं आहे. ज्या अष्टप्रधान मंडळामध्ये सर्व जातीय धर्माचे लोक होते आणि प्रत्येकाने काही ना काही आपल्याला शिकवून दिले, त्यांच्या कामातून ते दाखवलेले आहेत. ते तसंच तुम्ही आत गेले ते वरती छत्रपती शाहू महाराज आहे, गाडगे महाराज आहे, आंबेडकर आहेत, नंतर अण्णाभाऊ साठे आहेत, लोकमान्य टिळक आहेत आणि जिजामाता आहेत. यांच्यापासून आपण काहीतरी प्रेरणा घेतो. आपल्याला जाताना जसं आपण कुठल्याही मंदिरात गेलो का डोक्यावर गणपती असतो, जाताना तो आशीर्वाद देतो की आपण ते हात ठेवून तिथे जातो, तशी आम्हाला यांच्याकडनं प्रेरणा मिळते कुठल्याही कार्याची सुरुवात करताना. आम्ही मागच्या एक महिन्यामध्ये एक ठराव घेतला, जातमुक्त गाव. मानव हाच धर्म आणि माणुसकी हीच जात. आणि पूर्ण महाराष्ट्रात तर नव्हे तर भारतामध्ये आमची एक अशी ग्रामपंचायत आहे की जी पहिली ठरलेली आहे जातमुक्त घेण्यामध्ये. माणसाने माणसाप्रमाणे वागावं एवढीच आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही हा ठराव घेतलेला आहे. आता या ठरावासोबतच आम्ही गावासाठी जे काही विविध उपक्रम घेतलेले, त्याच्यामध्ये हा आरो वॉटर प्लांट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही 5 रुपयामध्ये 20 लिटर थंड पाणी गावकऱ्यांना देतो. त्यासोबत पिठाची गिरणी 1 रुपये किलोप्रमाणे आम्ही गावकऱ्यांना पीठ इथं दळून दिलं जातं. नंतर आम्ही भारतातील पहिलं गाव 100% शिवीबंदी. जर कोणी गावामध्ये शिवी दिली तर त्याला आम्ही 500 रुपये दंड आकारतो. असे आम्ही 16 लोकांना दंड आकारलेला आहे आणि तो वसूल देखील केलेला आहे. नंतर गावामध्ये रोज सकाळी 10 वाजता राष्ट्रगीत वाजवलं जातं आणि हे राष्ट्रगीत चालू असताना ते 52 सेकंद पूर्ण त्या राष्ट्रगीताचा मान राखत आबाल, वृद्ध, तरुण किंवा लहान मुलं किंवा शेतमजूर जरी असते तरी ते 52 सेकंद त्याचा मान राखत एका ठिकाणी स्तब्ध उभा राहतात. अशा वेगवेगळ्या आम्ही गावामध्ये लोकोपयोगी काम केलेले आहेत किंवा उपक्रम राबवलेले आहेत. त्याच्यासोबत जर तुम्ही बघितली तर राम भरोसे हॉटेल आहे. राम भरोसे हॉटेल म्हणजे काय की तिथं कोणी माणूस नाही, त्याला चालवायला कोणी नाही. त्याच्यामध्ये विविध वस्तू आहेत. चहा तिथं स्वतः तुम्ही करून प्यायचा असं आहे आणि त्या बिस्किट असतील की इतर काही वस्तू असतील त्या तुम्ही स्वतः घ्यायच्या आहेत आणि जी काही रक्कम असेल ती रक्कम तुम्ही त्या गल्ल्यामध्ये टाकायची आहे. शेजारी सलून आहे. 50% दराने आम्ही सलून तिथं चालवायला दिलेलं आहे. जे दाढी कटिंग असेल ते इतर बाजारभावापेक्षा आमच्या इथं 50% दराने आम्ही ते चालवलेलं आहे. ही जर भिंत बघितली, गावामध्ये तुम्ही कुठं जरी गेले प्रत्येक भिंतीवर तुम्हाला अभ्यासक्रम लिहिलेला आहे. हा अभ्यासक्रम आहे स्कॉलरशिप परीक्षेचा असेल किंवा नवोदय परीक्षेचा असेल, 5वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असा अभ्यासक्रम, जेणेकरून विद्यार्थी खेळता खेळता जरी त्यांची नजर गेली, शाळेतून घरी जाताना किंवा घरून शाळेत येताना जर त्याच्यावर नजर गेली की काही ना काही ते आत्मसात करतील या दृष्टीने. याच्यासोबत आम्ही गावकऱ्यांची सर्वांची सुरुवात सकाळी महाराजांचे दर्शन घेऊन होते. हो, आता आम्ही माणुसकीची भिंत एक घेतलेली आहे. माणुसकीची भिंत म्हणजे काय की तुम्हाला जे नको आहे ते तुम्ही द्या, ज्यांना ते हवं आहे ते त्यांनी घेऊन जायचं आहे. म्हणजे आपल्या काही वापरणारे जे काही कपडे असतील जे आपल्याला नको आहे, फिट्टे झाले, लहान झाले, मोठे झाले, आपण ते इथे भिंतीला लटकून ठेवायचे आणि जे काही गरजूवंत आहेत त्या गरजूवंतांनी ते इथून घेऊन जायचे आहेत. ही भिंत जवळजवळ 5 वर्षापासून आमची इथं आहे आणि त्याचा पुरेपूर वापर होतो. जे गरजूवंत आहेत ते तिथून त्या वस्तू घेऊन जातात, म्हणजे कपडे घेऊन जातात आणि ज्यांना नको आहे ते इथं कपडे ठेवलेलं असतं. त्याच्यामध्ये पुरुषांचे असतील, महिलांचे असतील, लहान मुलांचे, याप्रमाणे नको असेल ते द्या आणि हवे असेल ते द्या, याप्रमाणे. आता जे तुम्हाला विविध योजना सांगितल्या त्या विविध योजनांसोबत आम्ही वेगवेगळे आणखी काही उपक्रम राबवलेले आहेत. जसं की विधवा पुनर्विवाह. ज्या काही विधवा असतात त्या पती गेल्यानंतर एकट्या पडतात, त्यांचा पुनर्विवाहासाठी आम्ही 11,000 रुपये मानधन ठेवलेलं आहे आणि ते एक पुनर्विवाह देखील आम्ही आमच्या गावाने लावलेला आहे. पुन्हा वृद्ध जे काही आभार वृद्ध आहेत ज्यांना कोणाचे आधार नाही अशा वृद्धांना 2 वेळचं मोफत जेवण आम्ही आमच्या ग्रामपंचायतमार्फत देत असतो. तसंच कन्यादान योजना. कन्यादान योजनेमध्ये गावातली जी काही मुलगी असेल लग्न झाल्यानंतर की तिच्या लग्नाच्या दिवशी तिला 5,000 रुपयाचा धनादेश आम्ही ग्रामपंचायतमार्फत देतो, हे जे वस्तू घेण्यासाठी. नंतर आपण बघितलं गावामध्ये ज्या मुलीचा जन्म होतो त्या मुलीचं सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं ग्रामपंचायतीमार्फत उघडून दिलं जातं आणि पुढील हप्ते तिचे आईवडील भरत असतात. तसंच गावातील मुलींचं पालकत्व शिक्षणाचं ग्रामपंचायतीने स्वीकारलेलं आहे. जे काही त्यांचा शैक्षणिक खर्च असेल तो शैक्षणिक खर्च आम्ही ग्रामपंचायतमार्फत करतो. तसंच विधवा सन्मान योजना, जसं की विधवांना
कुंकू लावायचं नाही, टिकली लावायचं नाही, वेगळ्या सण समारंभामध्ये त्यांनी सहभागी व्हायचं नाही. हे सर्व कुठंतरी मोडीत काढून त्यांना आम्ही सन्मान दिलेला आहे. कुठंतरी त्यांचं दुःख दूर करण्याचा आमच्या ग्रामपंचायतीने एक प्रयत्न केलेला आहे. तसंच पूर्ण गाव CCTV नियंत्रणात आहे. 28 कॅमेरे CCTV पूर्ण गावामध्ये आहेत. ऑडिओसहित आहेत. ते पूर्ण त्या ऑडिओ त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत असतात. नंतर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन असेल, रूढी परंपरेला फाटा देऊन जे काय आपण हुंडाबळी वगैरे अशा विषयी आम्ही एक गावामध्ये एक ठराव घेतलेला आहे. हुंडा घ्यायचा नाही आणि हुंडा द्यायचा नाही. हुंडा घेणारा जर कोणी सांगितलं आम्हाला कळवला तर त्या व्यक्तीला आम्ही 5,000 रुपये बक्षीस म्हणून पण देखील जाहीर केलेलं आहे. त्याच प्रकारे गावातील जे काही शेतकरी आहेत जे बाजार करतात, उन्हामध्ये बाहेर फिरतात, त्यांच्यासाठी एक छत्री सावली म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांना ती भेट दिलेली आहे. त्यासोबत आणखी विविध पाझर तलावाचं खोलीकरण असेल किंवा तुम्हाला सांगितलं 7 ते 9 भोंगा वाजला जातो आणि भोंगा वाजल्यानंतर विद्यार्थी अभ्यासाला बसतात. नंतर 1ली ते 5वी इथं शाळा आहे आणि उत्कृष्ट दर्जाची शाळा आहे. पूर्ण शाळेला ग्रामपंचायतमार्फत आम्ही इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिलेला आहे. दरवर्षी 5-6 विद्यार्थी नवोदयला आमच्या शाळेतून सिलेक्ट होत असतात आणि अतिशय गुणवत्तापूर्वक शाळा आहे. हो. त्याच्यानंतर गावामध्ये आम्ही दर आठवड्याला एक दिवस ठरवतो, रविवार असतो, सकाळी 6 ते 8 आम्ही श्रमदान घेतो. गावातील तरुण श्रमदानामध्ये सहभागी होत असतात. प्रत्येक दिवाळीला आम्ही मानसी 1.5 किलो साखर वाटतो. मानसी 1.5 किलो म्हणजे कुटुंबात छोटा जरी मुलगा असेल की त्याला 1.5 किलो प्रमाणे त्या कुटुंबात जेवढे काही व्यक्ती असतील त्याला 1.5 किलो साखर दिली जाते. तसंच संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये आमचा मोबाईल पूर्णपणे बंद असतो. गावामध्ये सोशल मीडिया पूर्णपणे डिटॉक्स आहे, बॅन आहे. म्हणजे त्या वेळेत TV बंद असते, मोबाईल बंद असतो आणि विद्यार्थी तो वेळ पूर्णपणे अभ्यासासाठी देतात आणि पालक पूर्णपणे त्यांच्याकडे लक्ष देतात. तसं होतंय की नाही हे बघण्यासाठी आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा टीम असतील घरोघरी जातात. जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना एक पेन वही बक्षीस देतात आणि जे करत नाही त्यांना एक 50 रुपये दंड आम्ही ठोठावटा असतो. असे विविध उपक्रम आम्ही ग्रामपंचायतमार्फत राबवलेले आहेत. आमचे सरपंच श्री शरदराव आरगडे यांनी देखील ते राबवलेले आहेत आणि त्यांच्या मनात ज्या ज्या काही कल्पना येतात त्या पूर्ण कल्पना अवलंबन करण्यासाठी, प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी गावकरी आम्ही सदस्य असतील किंवा सगळे गावकरी असतील त्यांना मनाने साथ देत असतो. धन्यवाद. या ठिकाणी आता आपण पाहू शकताय बरोबर 6 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी आता भोंगा वाजल्यानंतर जी मुलं आहेत या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी अभ्यासाला जातात आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षात पाहायचं आहे. या ठिकाणी पाहू शकताय सौंदाळा गावामधील मुली भोंगा वाजल्यानंतर या ठिकाणी अभ्यासासाठी गेलेले आहेत. या गावाचं एकंदरीत जर वैशिष्ट्य पाहिलं पाहू शकता आपण, भोंगा वाजलेला आहे आणि या ठिकाणी ज्या मुली आहेत, छोटे जे मुलं असतात शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासासाठी गेलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत.